PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ॲडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री व तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे विविध मागण्यांकरता रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष श्री मागाळे सर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरता निवेदन सादर करण्यात आलं। आजच्या महागाईच्या धर्तीच्या काळामध्ये घरकुलाचा प्रश्न आहे आणि ते घरकुल महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असून ते 2,50,000चं घरकुल ची योजना आहे आणि आमचं असं म्हणणं आहे, विभागीय आयुक्ताला आम्ही एक पत्र दिले, निवेदन दिले, विनंतीपत्र की बांधकामाचे रेट जास्तीत जास्त वाढले असून मटेरियलचे रेट वाढले असून 2,50,000मध्ये घरकुलाचे काम होऊ शकत नाही रमाई आवास योजनेचं। तर म्हणून आम्ही एक निवेदन विभागीय आयुक्ताला दिलं आणि 5 लाखाची मागणी केली घरकुलाच्या विषयी। दुसरा एक मुद्दा असा आहे की विहित लोककलावंतासाठी लोककवी वामनदादा करडक यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावं, कारण विहित कलाकार आपली कला लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतात आणि त्यांना जसं पाहिजे लोककला हे करत असताना सादर करत असताना त्यांच्याकडून लोकांकडून जे मानधन भेटायचं ते भेटत नाही, ज्यांना जे दान भेटायचं ते भेटत नाही। पण आमची एक विनंती आहे की महात्मा फुलेसारखं लोककवी वामनदादा महामंडळ स्थापन करण्यात यावं, असं आम्ही पालकमंत्री शिरसाट साहेबाला आणि विभागीय आयुक्ताला पत्र देण्यात येत आहे। नंबर 3चं महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ विविध प्रकारच्या योजना राबवतात। सदरील मंडळामध्ये केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना चालतात। तर सुशिक्षित बेरोजगार आणि बेरोजगारासाठी विविध योजनेचे कर्ज देण्यात येते आणि कुठल्याही कर्ज देत असताना हे सर्वसामान्य लोक आहे, त्यांच्याकडं शेत्या नाही, त्यांच्याकडे कंपन्या नाही, त्यांच्याकडे फॅक्टरी नाही, त्यांचे विविध नोकरीला लोक नाही। म्हणून आम्ही एक असं विनंती करतो विभागीय आयुक्ताला की त्यांना जे जामीनदार लागतात महात्मा फुले ती कायमस्वरूपी अट रद्द करण्यात यावं। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण अट रद्द करण्याची विनंती करतो आणि दुसरं असं की लवकरात लवकर ते प्रकरण दिल्याच्या नंतर 1 वर्ष ते 6 महिन्यात निकाली काढण्यात यावं असे त्यांना निवेदन देण्यात आले आहे। आता 6वं प्रकरण असं आहे, आमचं 6वी मागणी अशी आहे की जे इमारत बांधकाम कामगार आहे ते खरोखर कामगारासाठी आहे का, ज्यांच्याकडे 5-5, 25-25 एकर शेती आहे ते नोकरीला यांच्यासाठी ती योजना आहे। ही सर्वसाधारण कामगारासाठी योजना असून नवीन कायमस्वरूपी ऑनलाईन व नवीन नूतनीकरणसाठी कायमस्वरूपी चालवण्यात यावं असं त्यांना आम्ही विनंती करण्याचं एक निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये विविध भागातील सफाई कामगार, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग इत्यादी स्तरांवर काम करणारे सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना सेफ्टी किट देण्यात यावं। रमाई रघुकुल योजनेतील दिला जाणारा निधी बांधकाम मटेरियल महाग झाल्यामुळे अपुरा पडतोय, त्यामध्ये 5 लाखपर्यंत वाढ करण्यात यावी। तसेच लोककलावंतांसाठी लोककवी वामनदादा करडक यांच्या नावानं महामंडळ स्थापन करून लोककलेच्या माध्यमातून आपली कला दाखवणारे कलावंत यांना मंडळामार्फत महागाई भत्ता आणि मानधन सुरू करण्यात यावं। त्याचबरोबर महात्मा फुले विकास महामंडळाच्या वतीनं दिलं जाणारे कर्ज हे सामान्य लोकांपर्यंत जमीनदार नसल्यानं पोहोचू शकत नाही, त्यामुळे माननीय सामाजिक मंत्री तसेच पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनी महात्मा फुले विकास मंडळाची जमीनदारी ही अट रद्द करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अशा प्रकारचे मागण्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे करण्यात आलं। जन्मत न्यूज करता दिलीप परगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।